राजेंद्र राऊतांना विधान परिषदेची लॉटरी लागणार, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बार्शीचा दौरा केला। भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 4 वर्षांनंतर बार्शीत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले। राऊत यांच्या राजकीय भविष्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केलेले सूचक विधान सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतंय। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेंद्र राऊत यांनी बार्शीत जोरदार पुनरागमन केले। बार्शी बाजार समिती नगरपालिकेनंतर त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून प्रशांत परिचारक, राम सातपुते आणि शहाजी पवार यांच्यासोबतच राजेंद्र राऊत यांचेही नाव आघाडीवर आहे। बार्शीत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की निवडणुकीचा निकाल म्हणजे जनतेने मागच्या काळात जी चूक केली त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद राजाभाऊंना जनतेने पुन्हा दिला आहे। वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरिता संघर्ष करणारे राजाभाऊ, त्यामुळे त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे। त्यांना अनेक पदं मिळतील। भारतीय जनता पार्टी त्यांच्यासारख्या नेत्याची निश्चितपणे कदरच होईल। विधान परिषदेकरिता कुठली नावं आहेत, त्याचे काय होणार आहे याचा निर्णय मी घेत नाही, ते निर्णय आमचे पार्लमेंटरी बोर्ड घेते आणि तिथून जे निर्णय होतो तोच निर्णय घेतला जातो। पण राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मला असं वाटतं की या निवडणुकीचा जो निकाल आहे तो एक प्रकारे जनतेने मागच्या काळात जी चूक केली त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद हा राजाभाऊंना जनतेने पुन्हा दिलेला आहे। किंबहुना सातत्याने वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत। त्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे, अनेक पदं त्याच्यामध्ये मिळतील आणि निश्चितपणे त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पार्टीत कदरच होती। विधान परिषदेसाठी जे आहे राजाभाऊ त्यांचं नाव चर्चेत येतं, या चर्चेत काय शक्यता आहे? असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।